इकडे हिंगोलीच्या जागेवरून भाजप शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून आलंय। ही जागा भाजपला मिळावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांना आग्रह धरलाय। भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्याशी या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। साहेब, हिंगोलीची जागा भाजपकडे सोडून घेण्यासाठी तुम्ही फार आग्रही दिसतायत, काय आणि तुम्ही फडणवीस साहेबांसोबत चर्चा झाली तुमची, काय सांगितलं फडणवीस साहेबांनी? गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही आमच्या हिंगोलीचं शिष्टमंडळ 4 वेळा आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांना भारतीय जनता पार्टीची आमची तयारी ही जागा जिंकण्याची त्यांना आम्ही समजून सांगितली। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मध्य प्रदेशचे देवडाजी इथं आले होते, त्यावेळेसही 2000 बूथ अध्यक्ष आम्ही हिंगोलीत एका जागी आणले होते आणि त्या दिशेनं आमची पूर्ण तयारी आहे। आम्ही जागा जिंकून आणल्याशिवाय राहत नाही आणि मला खात्री आहे ही जागा आम्हालाच मिळेल म्हणून भारतीय जनता पार्टीला। बरं, भाजपच्या वतीनं हिंगोली लोकसभेची तयारी केव्हापासून सुरू केलेली आहे? 2019ला आताचे खासदार हेमंतजी पाटील साहेब हे आमच्या युतीत निवडून आले आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या। विधानसभेच्या निवडणुका झाल्याबरोबर जे उद्धव गटाकडं ठाकरे हे आमचे हेमंत पाटील गेले आणि उद्धव साहेब हे मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे आणि भारतीय जनता पार्टीचा आणि शिवसेनेचा बेबनाव झाला। त्या काळात आम्ही हेरलं की आता आपल्याकडं खासदार नाहीत, आपण ही खासदारकी भारतीय जनता पार्टीने जिंकली पाहिजे आणि आम्ही त्या दिवशी ठराव केला होता सर्व आमच्या नेते मंडळींनी की येती निवडणूक लोकसभेची ही भारतीय जनता पार्टीचा खासदार हा आमचा झाला पाहिजे आणि मागच्या ठाकरे साहेबाच्या 2.5 वर्षाच्या कालखंडात आम्ही तयारीला लागलो होतो। आजही आमची पूर्ण तयारी आहे। आम्ही एका दिवसात सगळी प्रचार यंत्रणा उभी करू शकतो अशी आमची शक्ती केंद्र प्रमुख असो, जिल्हा परिषदेचे प्रमुख असो किंवा आमचे बूथ प्रमुख असो, आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या या निवडणुकीत उतरलेले आहोत। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।